हृदयागमन करतील दोघे जण हृदयागमन करतील दोघे जण हृदयागमन करतील दोघे हृदयागमन करतील दोघे अवधूत नाम भजनातली एक लहानशी ओवी आहे. परंतु त्याचा अर्थ जे आहे ना खरंच ऐकण्यात आहे. तर मित्रांनो, ओवीचं नाव आहे ऋत हे गमन करतीन दोघे जण बंधना वाचून साचा पहिला शब्द मित्र वृत्त, दुसरा शब्द गमन, तिसरा शब्द आहे परत दोघे जण. आज जे नामकरण आहे ना, आता जो पुतळा आहे त्या पुतळ्याचं वर्णन आहे मित्र. आणि बंधना वाचून साच्या होईना, हा जो आपला नरदेहाचा जो साच्या आहे ना,
ह्या किती तत्वापासून बनलेला आहे, कसा बनलेला आहे, ऋत म्हणजे काय, गमन म्हणजे काय, अत्यंत थोड्या वेळ सांगतो तुम्हाला. तर मित्र, परमात्मा परमेश्वराला जेव्हा असं वाटलं का या भूतलावर जीवसृष्टी निर्माण करावी, तर जीवसृष्टी करण्यासाठी पहिले परमात्मा परमेश्वर एकच होता. कुठेच नव्हतं काही, जोत अनामत एक होता, धुम धुम काल नाही आधी रमणूक. परमात्मा परमेश्वर फक्त एक होता, प्रथम एकला. ज्याप्रमाणे मनुष्य लग्नाच्या अगोदर एकटा असतो, परंतु त्याला प्रपंच आणि कुटुंब वाढवायचं असते, वेळ विस्तार वाढवायचं असते, तेव्हा तो लग्न करते. त्याचप्रमाणे परमात्मा परमेश्वराला असं वाटलं आपण या भूतलावर म्हणजे पृथ्वी तलावर जीवसृष्टी निर्माण करावी. परंतु मित्र हो, त्या अनंत ब्रह्मांडाच्या मध्ये त्यांनी खोजाखोज केली, पण असा एकही ग्रह त्याला मिळाला नाही का त्याच्यावर जीवसृष्टी निर्माण होईल. परंतु सूर्य ब्रह्मांडामध्ये पृथ्वी ग्रह मिळाला आणि या पृथ्वी ग्रहावर सर्व परिस्थिती या जीवाला देह धारण करता येते असं भगवंताला जेव्हा वाटलं, असं इच्छिलं त्याईनं मोर सृष्टी रंचावी. हा पृथ्वी ग्रह जो आहे त्या पृथ्वी ग्रहावर जीवसृष्टी निर्माण होऊ शकते, कारण इथं 12 दिवसाची रात्र आणि 12 दिवसाचा दिवस आहे. असं समतोल असल्या कारणामुळं इथं देह धारण करता येते या जीवाला. म्हणून मित्र, यांनी यासाठी आदिमाया शक्ती निर्माण करावी लागली. आज तुम्ही ज्या स्थळावर बसून आहे ते जे स्थळ आहे ते आदिमाया शक्तीचं स्थळ आहे, लक्षात ठेवा. म्हणून अत्यंत तुम्ही भाग्यवान जीव आहे. कोणत्या तरी निमित्ताने तुम्ही आले आणि आपली जी धरणी माता आहे आदिशक्ती, तिचं तुम्हाला दर्शन झालं, खरंच महाभाग्यवान जीव आहे. तर परमात्मा परमेश्वरानं जीवसृष्टी निर्माण करण्यासाठी आदिमाय तयार केली, लक्षात ठेवा. प्रथम एका ज्योतीचा खेळ, नवत जलस्थळ, होता गणन गणकार, ओम सोम ध्वनी उठली आदिमाया शक्ती. म्हणून मित्र, आणि ही शक्ती जी आहे शिव आणि शक्ती चा खेळ आहे बघा. हे दुसरं काही नाही. तुम्ही जे आम्ही दिसून राहिलो ना, हे परमात्मा परमेश्वर आणि आदी माया शक्ती याच्या संघाचं समजाचं हे जीवसृष्टी निर्माण झाली मित्र. आणि हे दोघं जेव्हा अलग होतात ना तेव्हा आपलं अस्तित्व संपते. जेव्हा हे दोघं एकत्र येतात, परमात्मा परमेश्वर आणि आदिमाया शक्ती हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा हे जीवसृष्टी निर्माण होते. आणि जेव्हा विघटन होते तेव्हा समजायचं नाश होते, लक्षात ठेवायचं. म्हणून ऋत हे गमन करतील दोघे जण, बंधना वाचून साचे होईना. आता मित्र हो, आदिमाया शक्ती निर्माण झाली, या ज्योतीनं माया धरली, रमणूक आली आणि याच दिवशी गणेश देवता माया स्थापन. आता मी गणावर बोलत नाही मित्र, सर्वांना समजा 10 दिवसाचा गण माहित आहे, पण आतमध्ये कोणी उतरलं नाही मित्र, कोणी उतरलं नाही. म्हणून तुम्हाला गण जे आहे गणपती, ज्याची सुपारी ठेवून आपण सगळ्यांना पूजा करतो, हा गण जो आहे ह्या मातीच्या गणापेक्षा अगोदर आहे. फक्त एकच प्रश्न तुम्हाला सांगतो आणि त्याचं उत्तर तुम्ही जेवढे काही तुमच्या आयुष्याचे दिवस असत, वेळ असत, तुम्हाला शोधत राहा. एकच चरण सांगतो मी तुम्हाला. गणत ऐका हो महंती, एर काय जाणती, मूर्ख मातीचा गण स्थापती.
याची होईन माती जेव्हा गिरजा शंकर नवती तो गणाना चित्ती पांगया जीवाचा फेडाला आधी गणन मिला हा गण उद्धारी या जीवाला. आता या जगामध्ये जे सोंग लावलेले आहे ना कोणते देवाने तयार करत जायचं देवाने डुबवत जायचं. फोन करते तुम्ही जो गण बसवता ना गणपती बसवता त्याचे येले पाहायचे 11व्या दिवशी नदीत जाऊन. काय लावलं समजायचं आपण आपल्याला वेदांताचं आणि संस्कृतीचं अथर्वण वेदाचं चौवेदाचं ज्ञान असल्यामुळे काय झालं कोणता गणपती बसवतो आपण जेव्हा गिरजा शंकर नव्हती तो गणाला चित्ती. पार्वतीच्या आणि शिवाच्या लग्नामध्ये कोणता गणपती असन ह्या गणपती होता का नाही. आदि गण विला हा गण उद्धारी या जीवाला. आदि गण म्हणजे सुरुवात. म्हणून राष्ट्रगीतामध्ये काय म्हटलं जाते जन गण मन अधि नायक जय होय गण. ह्या गण तुम्ही बसवता तो थोडस 11व्या दिवशी नदीत जाऊन पाहायचं. 10 दिवस आपण जे पूजा करतो ना त्या गणपतीची त्याचं स्वरूप पाहायचं. 11व्या दिवशी नदीत त्याचं डोकं फुलफोड त्याचा तंगडा फुलफोड मजाक लावली. कारण आपल्याला समजलं नाही अध्यात्म गणपतीच नाही समजला. चला असं मित्र म्हणून आता विचार करा का पार्वतीच्या आणि शिवाच्या लग्नामध्ये कोणत्या गणाची पूजा केली. कारण का गणपतीचं पूजा झाल्याशिवाय लग्न होत नाही. मग तर तुम्ही हा विचार करायचा आणि नाही जर उत्तर सापडलं तर पुढच्या वर्षी अवधूत ध्यान कथा आहेच बाबा महाराजांची वायभवते. वेळ काढा ज्ञान प्राप्तीसाठी वेळ काढायला लागते लक्षात ठेवायचं. तर मित्र आदि मायाशक्ती आणि अनामत भैस आदि पुरुष यांनी 2 भाग वाटून घेतले. थोडस लक्ष द्या. आदि पुरुषापाशी बीज आहे. काय बीज आणि स्त्रीपाशी आदिमाया शक्तीपाशी रज आहे. तुम्ही एक शब्द ऐकला असेल रज सोला. कोणता शब्द आहे रज सोला. लेडीज काय होते स्त्री काय होते रज सोला होते. स्त्रीपाशी रज आहे आणि पुरुषापाशी बीज आहे लक्षात ठेवायचं म्हणजे रूथ आहे. आणि ज्यावेळेस सृष्टी निर्माण करायची राहते तेव्हा दोन्ही हात जोडून या ऋत मागे आधी माया हिनं आवाज दिला सृष्टी उद्भव वया. म्हणून रज आणि बीज एकत्र येण्यासाठी एक क्रिया आहे त्याला म्हणतात ऋत हे गमन करतील दोघे जण. कशासाठी कशासाठी आहे सर्व हे ऋत आणि रज एकत्र येण्याचं कारण आहे का हा जो साचा आहे हा जो पिंड आहे ह्या पिंड रज आणि बीज एकत्र आल्याशिवाय निर्माण होत नाही. म्हणून याचं गमन करावं लागते. नर आणि नारी ह्या 2 भगवंतांना उत्पन्न केला. नरापाशी बीज आणि नारीपाशी रज. म्हणून आमच्या अवधूत नामामध्ये चौघड्यामध्ये एक शब्द वापरतो आम्ही का भगवंताला जर उभं राहायचं असन परमात्मा परमेश्वराला जर या पृथ्वीवर यायचं असन ते ह्या दोघांचं एकत्रीकरण आलं. म्हणून पहिला एकच शब्द सांगतो मी तुम्हाला चौघड्यातला अनामत धनी बिरज परखडे नाम केवाजे चौघडे. नेहमी आम्ही चौघडा करतो होतो पण आम्हाला त्याच्यातलं काही समजत नाही. अनामत म्हणजे आत्मा आणि या आत्म्याला जर त्या धरणीवर उभं राहायचं असेल तर कशावर राहावं लागते
सगळ्यांना कथा माहित आहे पुंडलिकाची. विठ्ठल कशावर उभे आहे? कोणीच नाही गेलं पंढरपूरले. अरे पैदल गेले ना, पायदळ गेले ना, पाय एवढे तुम्ही शिजवले ना. कशावर आहे विठ्ठल? विटेवर. कोणती वीट? हे घर बांधतो ते वीट का? हे घर बांधतो या विटेवर विठ्ठल उभा राहिला का? वीट त्याचा शब्द झाला विठोबा, विठ्ठल. काय आहे हे बंधनधरी आत्मा हा विठ्ठल लक्षात ठेवा. जर या विठ्ठलाने जर उभं राहतो असत तर अष्टकोनी विटेवर उभं राहते. आणि ती वीट कोणती? ही वीट आहे लक्षात ठेवायचं, विठ्ठलाची. म्हणून बंधना वाचून साचा होईना. कोणतं बंधन आहे? आता तुम्ही पाळण्यामध्ये ऐका, आणि ते बंधन असल्याशिवाय आपला देह घडत नाही. कोणतं बंधन? विटाळी बंधन. कोणतं? विटाळी बंधन लक्षात ठेवायचं. ऐका तुम्ही, विटाळी बंधन केलं निवृत्तीनं. जोपर्यंत विटाळामध्ये त्याचा गोळा बनत नाही, त्याची वीड बनत नाही, तोपर्यंत विठ्ठलाने उभं राहता येत नाही. एक उदाहरण सांगतो, समोर चालतो. जी स्त्री, जी लेडी विटाळशील होत नसत, तिला समजायचं कधीही गर्भधारणा होत नाही. विटाळ उडल्यावर तिला गर्भधारण करता येत नाही. लक्षात ठेवा. म्हणजे विटाळाची जेव्हा वीट होईल आणि त्या विटेवर विठ्ठल उभा राहते. लक्षात ठेवायचं. म्हणून उभे देवते हिवर बरवे आले सांगेवर. देहमा धरली वीट आणि उभे राहिलेची नीट. लक्षात ठेवायचं. तर हे जे आपले अष्टधा प्रकृती जे वीट आहे, हे वीट कशापासून होते? दोन वस्तू लागते मुख्य. कोणती? पी आणि रस. म्हणून अवधूत नामामध्ये चौघड्यामध्ये पहिला शब्द आहे. या आत्म्याला जर समजायचं उभं राहतो असं धरणीवर तर काय लागते? अनामत धनी पीरज पर खडे. पी आणि रस, पी आणि रस एकत्र आलं तर काय होते? अडीच हेराती बांधली सिमोस. अडीच हेराती बांधली सिमोस. अडीच हेराती बांधली सिमोस. अडीच हेराती